हिवाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मस्तपैकी एकदम कोवळ्या आणि हिरव्यागार ताज्या अशा मटारच्या शेंगा मिळायला लागलेल्या आहेत. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या ताज्या मटारपासून मस्तपैकी खुसखुशीत आणि मोजता येणार नाही एवढ्या जास्त भरपूर लेअरचा मटार पॅटीस. तर एकदम खुसखुशीत आणि खस्ता तयार होतो आणि मुलांना नाश्त्याला किंवा डब्याला जर काय द्यायचं सुचत नसेल किंवा काहीतरी थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असं खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. एकदम परफेक्ट खस्ता खुसखुशीत मटार पॅटीस कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर हे मटार पॅटीस बनवण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर कणिक तयार करून घेणार आहोत. तर 1 कप मी इथे मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून आपण घालतो आहे अजवाईन किंवा जे ओवा असतो तो आपल्याला हातावरती कुस्करून घालायचा आहे. ओवा छान कुस्करून घातला तर त्याचा फ्लेवर छान उतरतो. अर्धा टीस्पून त्यासोबतच मीठसुद्धा घातलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे मी इथे घातलेला आहे साजूक तूप. साजूक तुपामुळे आपला जो मटार पॅटीस आहे एकदम छान खुसखुशीत तयार होतो आणि अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहतो, अजिबात नरम पडत नाही. त्यामुळे याच्यामध्ये थंड तुपाचं मी मोहन घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे तूप आहे ते सगळ्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरूनसुद्धा हे जे मटार पॅटीस आहे ते बनवून घेऊ शकता. अशा पद्धतीने छान मूठ वळली की समजायचं मोहन आपलं व्यवस्थित पडलेलं आहे. तर यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्टसर गोळा किंवा कणिक मळून घेणार आहोत. खूप जास्त क्वांटिटीमध्ये सुरुवातीला पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला घट्टसर कणिक मळायची आहे, सैलसर मळायची नाही. कारण जेवढी आपली कणिक किंवा पीठ जे आहे ते घट्टसर असेल तेवढेच आपले मटार पॅटीस किंवा जे आपण आज पॅटीस बनवणार आहोत ते एकदम छान खुसखुशीत राहायला मदत होते. तर अशा पद्धतीने घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे. पुरीला ज्या पद्धतीने आपण कणिक किंवा पीठ भिजवून घेतो त्याच पद्धतीचं कणिक आहे मी मळून घेतलेलं आहे. तर आता हे कणिक मळून तयार आहे. आपण याला 8 ते 10 मिनटासाठी असंच झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण मटार पॅटीससाठी आतलं जे स्टफिंग आहे ते बनवून घेणार आहोत. तर इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, त्यासोबतच 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच मी इथे 1.5 वाटी घालते आहे ताजा मटार. सोललेल्या ज्या मटारच्या शेंगा आहेत त्यातलाच हा ताजा हिरवा मटार आहे. आता हिवाळ्यामध्ये इझिली अवेलेबल आहे हिरवा ताजा मटार, त्यामुळे नक्की या सीझनमध्ये हा जो पॅटीस आहे तो करून बघा. जर हा मटार तुम्हाला मिळाला नाही तर फ्रोझन मटार वापरला तरी चालेल. अर्धी वाटी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरं घालून छान जाडसर अशी याची भरड किंवा वाटण तयार करून घेतलं आहे. बघू शकता खूप जास्त फाईन पेस्ट करायची नाही किंवा पाणी वगैरे याच्यामध्ये घालायचं नाही आणि मटारही आपण कच्चाच वापरलेला आहे. मटारच्या शेंगा किंवा आतले मटार एकदम दाणे कोवळे असल्यामुळे मी इथे भाजूनसुद्धा घेतलेले नाही आहेत, कच्चेच मटार वापरलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा छान व्यवस्थितपणे हलकासा परतून झाला की आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा बडीशेप घालणार आहोत. सोप छान व्यवस्थितपणे भाजून परतून झाली की लगेचच त्याच्यामध्ये मटारचं जे हिरवं वाटण आपण तयार करून घेतलं आहे ते सुद्धा घालून घेणार आहोत. तर आता ही थंडीच्या दिवसामध्ये मटार छान बाजारामध्ये स्वस्तसुद्धा मिळतो आहे आणि एकदम कोवळे ताजे मटार मिळत आहेत. त्यामुळे हे जे मटार पॅटीस आहे नक्की बनवून बघा. त्यानंतर 2 ते 3 मिनटं वाटण परतून घेतलं की त्यामध्ये आपण 1 अख्खा बटाटा, उकडलेला बटाटा घातलेला आहे. बटाट्यामुळे छान बाइंडिंग येतं. त्यानंतर चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे, अर्धा टीस्पून मी इथे आमचूर पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. सगळे मसाले व्यवस्थितपणे या सारणामध्ये किंवा स्टफिंगमध्ये मिक्स करून घेऊया. यानंतर याला फक्त 2 ते 3 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून आपण याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. कारण गरम गरम सारण आपण पॅटीसमध्ये भरू नाही शकणार आहे. तर अगोदर याला थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण हे पॅटीसमध्ये स्टफ करणार आहोत. जोपर्यंत सारण आपलं थंड झालं आहे, कणिकही छान मुरून तिथे तयार आहे. आता आपण पॅटीस कसे बनवायचे ते बघूया. तर लिंबापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि याची जेवढी होईल तेवढी, शक्य होईल तेवढी पातळ तुम्हाला पोळी लाटून घ्यायची आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने थोडासा मैदा मी घेत आहे, कोरडा मैदा, आणि याची मोठी अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि या पोळीवरती आपण थोडासा सुका मैदा अशा पद्धतीने भुरभुरून घेणार आहोत. तर एका चाळणीमध्ये मैदा घेतलेला आहे, याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल. आणि त्यानंतर याची कशी घडी करायची ते व्हिडिओमध्ये दाखवते तशीच तुम्हाला घडी करून घ्यायची आहे. अर्धी पोळी मध्यभागी आणून दुसऱ्या बाजूची सुद्धा मध्यभागी आणून घ्यायची आहे. अजून थोडासा तेलाचा हात लावून त्यावरती मैदा भुरभुरून घ्यायचा आहे आणि मग एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत त्याचा असा छान रोल करून घ्यायचा आहे. रोल करताना थोडासा घट्ट रोल करायचा, म्हणजे आपली जी मटार पॅटीस आहे छान तयार होतात आणि खूप सारे पदर किंवा लेयर्स त्याला सुटतात.
त्यानंतर हा जो रोल आहे तो अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आणि परत त्याचा एक लांबट आकाराची अशी पट्टी लाटून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये अजून एकदा दाखवणार आहे, तर व्यवस्थितपणे बघा, म्हणजे भरपूर लेयर्स पडण्यासाठी काय इथे ट्रिक वापरलेली आहे तीसुद्धा तुम्हाला कळेल. आणि ती पट्टी लाटून घेतल्यानंतर अशा पद्धतीने परत त्याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका धाग्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने त्याला कट करून घ्यायचा आहे. धागा याच्यासाठी वापरला आहे की व्यवस्थितपणे आतल्या लेअर ज्या आहेत त्या मोडणार नाहीत आणि अशा पद्धतीने आपल्या एका आपण रोलपासून किंवा एका गोळ्यापासून आता आपण एक मटर पॅटीस बनवू शकतो. आता हा जो गोल आपण तयार करून कापून घेतलेला आहे त्याचा आपल्याला अशा पद्धतीने पुरी एवढी एक पोळी लाटून घ्यायची आहे. यावर बघू शकता तुम्ही किती साऱ्या लेयर्स आतमध्ये पडलेल्या आहेत. आता या गोल पुरीपासून आपल्याला याचा चौकोन अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला जसे मार्केटमध्ये पॅटीस मिळतात त्याच पद्धतीचे पॅटीस इथे तयार करता येतील. त्यानंतर मध्ये भरपूर असं 1 ते 1.5 चमचा मी सारण भरलेलं आहे आणि काठाला थोडासा पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने आपण याला त्रिकोणी आकारात बंद करून घेणार आहोत. व्यवस्थितपणे याचं जे तोंड आहे ते बंद करायचं, नाही तर मग तेलामध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा हे जे पॅटीस आहेत ते सुटण्याची शक्यता असते आणि मग सारण बाहेर येऊन जे तेल आहे ते पण खराब होतं आणि पॅटीससुद्धा तेलकट होतो. त्याच पद्धतीने तो जो दुसरा रोल आपण कट करून घेतलेला होता त्यालासुद्धा मी चौकोनी आकारात कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर सारण भरून अशा पद्धतीने पॅटीसचा आकार दिलेला आहे. तर अशा पद्धतीने भरपूर असे 3 ते 4 पॅटीस मी इथे तयार करून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण याला तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर पॅटीस तळताना तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचं असतं. अजिबात गरम तेल करायचं नाही. एकदम थंडगार तेलामध्ये पॅटीस सोडले तरीही चालतील. समोसे, कचोरी किंवा मग पॅटीस असतील एकदम लो फ्लेमवरती 15 ते 16 मिनिटांसाठी छान खरपूस होईपर्यंत, एकदम खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तळताना अजिबात घाई करायची नाही. तर बघू शकता हे पॅटीस मी इथे 16 ते 17 मिनिटांसाठी छान लो फ्लेमवरतीच मस्त खुसखुशीत होईपर्यंत आणि छान मस्त त्याला समोसासारखा किंवा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. आणि बघू शकता एकदम छान खुसखुशीत हे पॅटीस तयार झालेले आहेत आणि किती साऱ्या लेयर्स याच्यामध्ये पडलेल्या आहेत. तर आता मटारचा सीझन सुरू आहे, तर तुम्हीसुद्धा ही हिरव्या ताज्या मटार पॅटीसची रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि खुसखुशीत राहण्यासाठी ज्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या त्यासुद्धा कशा वाटल्या. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.